नमस्कार सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनाईना द सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर। तर आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाओ, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत यास तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा। तर ठरल्याप्रमाणे ना आज म्हटलं आपण जे काही फर्निचरचं उरलेलं काम आहे ना तर ते काम पूर्ण करून घेऊ। पण होतं कसं, जेव्हा ना काम दुसऱ्याच्या भरोशावर अवलंबून असतं ना तर त्यावेळेस ना हमखास उशीरच असतो असं गृहीत धरायला हरकत नाही। कारण जेव्हा इंडिपेंडेंट काम करतो ना तर त्यावेळेस आपण आपल्या गतीने कामं करत असतो, पण जेव्हा काम दुसऱ्यावर डिपेंडंट असतं ना त्यावेळेस ते कामाच्या वेळेचं काही खरं नसतं। आपल्याला कितीही घाई केली आपण तरी पण ते काम काही उरकल्या जात नाही, तसंच काहीसं होतं। तरी पण म्हटलं आपलं जे काही किचनचं काम आहे ते पटकन आपण आटोपून घेऊ, कारण दुपारून उरलेलं फर्निचरचं काम करण्यासाठी ते येणार होते असं जेव्हा कळलं तर मग म्हटलं चला पटपट वाऱ्याच्या वेगाने मी सुरुवात केली। कारण ना उशिराने मला कळलेलं होतं, तरी पण मग म्हटलं चला आता कामं तर आपल्याला आटोपावं लागणार, कारण किचनचं काम म्हटलं तर त्याच्यापासून आपल्याला काही सुटका नाही, काही हो इकडचं तिकडं हो। तर मग मस्तपैकी फ्रेश होऊन आली, त्याच्यानंतर एक्सरसाइज वगैरे झालेली आहे आता माझी, आणि छान चहा ठेवला आहे। तर चहा वगैरे घेऊन आणि मग पुढच्या कामांना सुरुवात केली। आज आहे ना म्हटलं चला शॉर्टकटमध्ये ना मेथीची भाजी आणि पोळ्या करणार होती, आणि स्वयंपाकाचं पण जास्त मी लेंदी काम ठेवणार नव्हते, कारण मग पसारा जेवढा आपण करणार तेवढा पसारा आपल्याला उरकत बसावा लागणार तितकंच खरं। स्पेशली माझ्या किचनच्या कामामुळे काम अडलं जावं असं होऊ नये या करताना पहिल्यांदा म्हटलं चला आपण आपलं किचनचं काम पटपट हातावेगळं करून घेऊ। पण शेवटी जे व्हायचं तेच झालं, कारण पर्सनली ना मी म्हणजे माझा स्वतःचा अनुभव शेअर करते। जेव्हा म्हणजे घर आपण नवीन घेतो ना तर त्यावेळेस जे काही आपल्याला फर्निचर करायचं ना, खरं तर मला असं वाटतं वेळात वेळ काढून कशी का होईना जमवाजमव करून ना तेव्हाच फर्निचर करून घ्यायला पाहिजे। खरं तर पैशाअभावी ना आपण ते नंतर ढकलतो, आणि ह्या गोष्टीचं ॲक्च्युली तसं पण झालं माझ्या बाबतीमध्ये। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला असं वाटत होतं की किचनमध्ये जास्त अडचण होईल, त्याच्यामुळे ना हे फर्निचर मी मागं ठेवलं होतं। आणि बरंचसं फर्निचर ना जेव्हा मी ह्या घरामध्ये येण्याच्या अगोदरच केलेलं होतं, पण ह्या छोट्या मोठ्या गोष्टी ना म्हणजे आपल्याला असं वाटतं आपण नंतर करू, पण खरं सांगते ट्रस्ट मी, एकतर दुसऱ्यावर अवलंबून आपण ते काम करत असतो, आपलं घर चाललेलं असतं म्हणजे आपण घरामध्ये रोजची कामं करत असतो, तर त्याच्यामधून ना ते डिस्टर्ब करून आणि आपण ना त्यांना वेळ देण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्यांची कामं इतकी रेंगाळत चालतात, म्हणजे अक्षरशः इतके दिवस असून काम चाललेलं होतं तर ते अजूनही त्याचा दी एंड होईल असं मला म्हणजे वाटत नव्हतं। कारण की काय होतं माहिती का, आता आम्हाला असं वाटलं की थोड्या वेळामध्ये ना काम आटोपून जाईल, म्हणजे मग आपण आपलं जे काही ऑर्गनाइज आहे ना करून घेऊ सगळं किचन वगैरे व्यवस्थित, पण अजिबातही तसं झालं नाही। म्हणजे थोडासा मध्ये वेळ मिळाला तर त्याच्यासाठी ना म्हटलं आपण आहे ना थोड्या वेळाने कुठेतरी असं जवळपास शॉपमध्ये वगैरे जाऊन आणि काही ना अजून काही ऑर्गनायझर वगैरे आणू, की साठवणुकीचे किंवा स्टोरेजचे कंटेनर आहेत ना ते आणू, किंवा अजून काही क्रोकरी बॉक्स वगैरे तयार केलेलं आपण युनिट, तर मग त्याच्यामध्ये काही क्रोकरीज ठेवण्यासाठी वगैरे काचेच्या भांडी वगैरे आणू। पण म्हणजे गेलो आम्ही थोडामध्ये आम्हाला वेळ मिळाला, पण होतं कसं माहिती आहे का, जेव्हा आपण दुसऱ्याच्यावर अवलंबून काम करतो ना तर त्यावेळेस त्या कामाचं काहीच खरं नसतं, आणि आपल्याला आहे ना ते घरामध्ये सगळी धूळ होते, सगळा पसारा होतो, इकडच्या वस्तू तिकडे जातात, घरामध्ये अजिबातही असा व्यवस्थितपणा राहत नाही ना, तर मग त्यावेळेस आपलीच ना चिडचिड व्हायला लागते। ते बघून आपल्याला एकदम असं वाटतं की कधी एकदा हे काम आटोपेल आणि कधी आपण आपलं काम पूर्ण करू। कळकळ आपण किती पण केली पण शेवटी ती दुसऱ्याच्या भरोशावर अवलंबून असल्यामुळे ना काय होतं, आपल्याला आहे ना काहीच करता येत नाही, आणि मग शांत राहण्याशिवाय दुसरा काही पर्याय नसतो, कारण आपल्या हातामध्ये काहीच नसतं, आपण करणार नसतो ते काम, त्याच्यामुळे आपले हात पूर्णपणे बांधलेले राहतात। त्याच्यामुळे तेरी बी चूप मेरी बी चूप अशीच माझी काही अवस्था झालेली होती। तर दुपारपर्यंत बरंचसं काम त्यांनी आटोपलेलं होतं, आणि आता एकदम थोडंसं छोटं मोठं काम बाकी आहे। पण मग त्याच्यासाठी नाही का असं होतं, दुसऱ्यावर अवलंबून असल्यामुळे आपल्याला मग काही करता येत नाही, त्यांच्या कलेने ते जसं करतील, त्यांना जसं वेळ मिळेल ना मग ते तसं काम होत चालतं, असंही थोडंफार असतं। त्याच्यामुळे मग आपण शेवटी मग विचार केला, म्हटलं आता मध्ये वेळ आहे तर मग आपण ना एक काम करू, पहिल्यांदा जाऊन आहे ना आपल्याला जे कंटेनर वगैरे आणायचे ना ते आणून घेऊ, कारण ना एका वेळेस मी सगळ्या गोष्टी आणू शकत नाही आहे, कारण जसजशा गोष्टी मला दिसणार आहे तर
जबरदस्त अशाप्रमाणे त्याला स्टोरेज करण्यासाठी मी बॉक्सेस किंवा कंटेनर घेणार आहे. आता गंमत अशी आहे की काही गोष्टी असं होतं की आपण लक्षात येत नाही आपल्याला की आपल्याला कशा पद्धतीने पाहिजे आहे. कारण जेव्हा आपण ऑर्गनाईज करू किंवा जेव्हा आपल्याला गरज भासेल ना, तर तेव्हाच त्या पद्धतीने घ्यायचं असं मी ठरवते आहे. कारण एक्स्ट्राचं जर मी अगोदर घेऊन ठेवलं आणि त्या कंटेनरचा नंतर जर काहीच उपयोग झाला नाही, तर मग ते उगाचच अंगावर पडल्यासारखं होतं. वस्तू आपण काही ना काही ठेवतो, पण मग पैसे वेस्ट होतात. थोडक्यात मला असं म्हणायचं, जी वस्तू आपल्याला जिथे पाहिजे ना, ती वस्तू मिळत नाही. त्याच्यामुळे मग मी असा विचार केला की जेव्हा मी ऑर्गनाईज करेल आणि त्यावेळेस जेव्हा मला असं वाटलं की ह्या कंटेनरची मला गरज आहे अशा पद्धतीने, तर मग त्यावेळेस ते कंटेनर जाऊन घेऊन यायचं. तर अशा पद्धतीने ना थोडं थोडं सामान मी जमा करते आणि जास्त पण असं वाटत नाही मला की फापट पसारा जमा करावा. कारण ऑलरेडी काय होतं माहिती का, जेव्हा मग आपण दिवाळीच्या वेळेस साफसफाई वगैरे करायला घेतो ना, तर त्यावेळेस मग ते आपल्याला खूप होतं क्लिनिंगच्या वेळेस. आणि मग आपल्याला असं वाटतं की हे उगाचच आपण ना का घेऊन ठेवलेलं आहे आणि मग ते आपल्याला साफसुथरं करत बसावं लागतं आणि मग आपली एनर्जी वाया जाते आणि आपल्याला ते काम पण नको वाटतं. तर ते तसं पण नाही झालं पाहिजे, असा थोडक्यात सगळ्या चहूबाजूने विचार करून आणि मग हे सगळ्या गोष्टी करायचं असं माझं चाललेलं आहे. आता इथं असं झालं की हा जो डोअर आहे ना खालचा, तिथं 2 डोअर बसवले मी, पण तो डोअर नेमका त्यांनी मेजरमेंट घेतलं पण थोडासा नॉर्मल अर्धा इंच माझ्या मते तो जास्त आला असेल. तर मग ती बाजूची पट्टी ना त्यांनी छान मस्तपैकी ना प्रेस करून, म्हणजे जसं कंपनीमध्ये प्रेसिंग करताना तशी प्रेसिंग करून त्यांनी व्यवस्थित केली. मेजरमेंटमध्ये थोडंफार कमी जास्त चालूच असतं, पण म्हणणं असं असतं की म्हणजे आपण आपल्या वेगाने जे धावतो ना, तर ते समोरच्यावर जेव्हा आपलं काम अवलंबून असतं ना, तर तेवढ्या वेगाने ते होत नाही. आणि मग ना कधी कधी आपल्याला असं वाटतं, बापरे हे काम नसतं काढलं तर बरं झालं असतं. असं म्हणजे थोडक्यात मला असंच वाटायला लागलं की हे काम नसतं काढलं किंवा हे काम मी अगोदरच केलं असतं तर खूप बरं झालं असतं. त्याच्यामुळे ना म्हणजे धूळ पसारा खूप होतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आहे ना कुठलं काम प्रॉपरली म्हणजे हँडल पण नाही करता येत. अर्धं इकडं अर्धं तिकडं, काही किचनमध्ये सामान, काही हॉलमध्ये सामान टाकून दिलेलं. मग त्याच्यामुळे ते प्रॉपरली ऑर्गनाईज नसलं, कारण रोज आहे ना आपल्याला डोळ्यांना ते व्यवस्थित पाहण्याची सवय असते आणि ते काम करून घेणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. असं थोडंफार मनाची सगळी अशी द्विधा मनस्थिती होऊन जाते. असो, तर मग हे काम थोडंसं अर्धं झालेलं आहे आता तरी. अजून त्याला आतमध्ये ना छान विचार करते की काचेचे प्रॉपर डिव्हायडर बसवून घेऊ, म्हणजे मग छोट्या वगैरे बरण्या किंवा मोठ्या बरण्या अशा प्रॉपर आपल्याला आहे ना ठेवता पण येतील. आणि जेव्हा आपण एक बरणी घेऊ ना, तर त्यावेळेस आहे ना त्या बरणीमुळे वरची बरणीची हलवा चालव करा असं होणार नाही आणि आपलं काम पण सुटसुटीत राहील. तर अशा पद्धतीने काहीतरी करण्याचं माझं चाललेलं होतं. तर मग ते सर्व झालं. मग थोडेसे काही म्हटलं विचार केला मी काही गोष्टी ज्या होत्या ना, तर त्याच्यासाठी म्हटलं काही आपण छोटे मोठे कंटेनर घेऊन येऊ आणि क्रॉकरी युनिटसाठी ना काही थोडेफार ग्लासेस वगैरे बघू आपण, किंवा अजून दुसरं काही आपल्याला भेटतं आहे का, तर त्यानुसार थोडासा विचार करून आणि मग मी एका शॉपमध्ये आलेली आहे. तर तिथे बरेचसे खूप सुंदर सुंदर कंटेनर होते. आतमध्ये डिवायडिंग होणारे सुद्धा कंटेनर होते. तर ज्याच्यामध्ये ना आपण म्हणजे एकाच कंटेनरमध्ये 4 वस्तू अशा प्रॉपरली आपण डिवाईड करून ठेवू शकू, असे पण खूप छान छान कंटेनर होते. पण मला जसं पाहिजे होतं माझ्या पद्धतीने, त्या पद्धतीने ना मी छान सिलेक्ट केलं आणि ते काही कंटेनर घेतले. आणि अजूनही काही थोडीफार शॉपिंग माझी मी नंतर करणारच आहे. आणि स्पेशली ना क्रॉकरी युनिटसाठी ना मी छान ग्लासेस घेतलेले आहे. तेही मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कशा पद्धतीने ग्लासेस घेतले. तर तिथे ना वस्तू खूप छान छान होत्या, गणित वस्तू होत्या, म्हणजे वस्तूंना व्हरायटी तर तुम्ही सांगूच नका. खूप छान व्हरायटी आणि वस्तू पण खूप छान होत्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. मग त्या वस्तू वगैरे घेतल्या आम्ही आणि तिथून मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मग ॲक्च्युली मला झाडू पण घ्यायचा होता. तर जेव्हा आपण कधी नवीन झाडू घेतो ना, तर मी तिथून झाडू पण आणला. तर त्याला बघा ना खूप सारं असं हे निघतं बघा, असं बारीक बारीक त्याची धूळ निघते. आणि मग आपण झाडायला जरी गेलो घरामध्ये तरी पण मग ती धूळच निघते.
पण मग मी जेव्हा तो झाडू घरी आणला ना, तर त्याला काय केलं, सगळ्यात पहिले एक आपला कपडा घ्यायचा किंवा तुमच्याजवळ जर पोतं असेल ना तर एकदम बेस्ट. तर माझ्याजवळ मला पोतं नाही मिळालं, तर मग माझ्याजवळ एक कॉटनची अशी पॅन्ट होती. तर त्या पॅन्टमध्ये आहे ना तो असा झाडू टाकून आणि छान मस्तपैकी त्याला व्यवस्थित आहे ना रब करायचा. तुम्ही जेवढं जास्त रब कराल ना तर तेवढी जास्त त्याची ना सगळी धूळ निघून जाते. किंवा बेस्ट वे मी तुम्हाला सांगते काय करायचं, आपली भिंत जी असते ना, खरबडीत भिंत, आता माझी बाल्कनीची जी भिंत आहे ना ती खूप खरबडीत आहे. तर मग हा झाडू काय केला मी, त्या बाल्कनीच्या भिंतीवर आहे ना छान व्यवस्थित रब केला. त्याच्यामुळं त्याची ना बरीचशी म्हणजे जवळपास 99% जेवढी काही त्याला ती बारीक धूळ होती ना, त्याचा जो कचरा होता तो सगळा निघून गेला. त्याच्यामुळे झाडायला आहे ना, जेव्हा आता झाडते ना तर त्यावेळेस पटकन तो जास्त कचरा जमा होत नाही. नाही तर एरवी आपण वरच्यावर ना त्याला झटकलं ना तर खूप दिवस त्याचा आहे ना तो बारीक बारीक कचरा पडतच राहतो आणि मग त्याच्यामुळे आहे ना घरामध्ये ते असं पुसल्यासारखं किंवा झाडल्यासारखं वाटतच नाही. तर जर तुम्ही कधी नवीन झाडू आणला ना तर एकदा हे ट्रिक करून बघा. एखाद्या खरबडीत जागेवर आहे ना तो झाडू असा रब करायचा किंवा एखादा कॉटनचा कपडा किंवा पोतं असेल ना तर त्या पोत्यावर असा रब केला ना तर त्याची बरीचशी जो कचरा आहे ना तो निघून जातो. तर अशा पद्धतीने असा दिवस होता. तरी पण आता एवढी सगळी कामं आम्ही बाहेरची पण आटोपून आलो, तरी पण जसं मी सांगितलं की दुसऱ्यावर कामं अवलंबून असली की ती राहिलीच म्हणून समजायची. तरी अजून थोडंसं फर्निचरचं काम बाकीच आहे. असो, जेव्हा माझं काम पूर्ण होईल तेव्हा मी स्वतः खूप सारी एक्सायटेड आहे ते सगळं फर्निचरचं काम तुमच्याबरोबर शेअर करण्यामध्ये. आणि मी जे जे काही ऑर्गनायझर किंवा कंटेनर आणलेले आहेत ना ते सुद्धा मला तुमच्याबरोबर शेअर करायचे आहे. नक्कीच त्याचा तुम्हालासुद्धा उपयोग होईलच. म्हणजे तुम्हाला जर आवडले तर तुम्हीही कुठल्याही दुकानामध्ये ते तसे अवेलेबल होतातच किंवा ऑनलाईनसुद्धा ते मिळतातच. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थोडक्यात माझ्या आजच्या दिवसाची थोडीशी आपण म्हणू शकतो ना की एक झलक तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला आलेला अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. आणि तुमचा आपल्या व्हिडिओला जो काही प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.